मोक्षा मॅडम बोलवालेत. अहो चला की. शुभतीला यायला सांग. मॅडम साहेब बोलवालेत. साहेबांनी परवानगी दिली. जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. वाटावी गड्या पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी नदला गोडवा शुभ श्रावणी ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी. शुभ श्रावणी शुभ श्रावणी. जीजू आमच्या मोक्षाची काळजी घ्या. तिच्या चेहऱ्यावरचं स्माइल कधीच हरवू देऊ नका. आणि कधी काही चुकलं ते एकमेकांना माफ करायलाही विसरू नका. ओके. मोक्षा असं समजू नकोस हं, की ह्याचा अर्थ तू जीजूंना काय ताब्यात ठेवणार आहेस. तूही त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांच्याशी आदराने वाग आणि तुझ्या मनातली मोकळेपणाने बोलत जा. माझ्या चपला कुणी नेलं? ह्या चपलेशी माझा काही संबंध नाही. मला काही माहित नाही. खोटं बोलू नकोस. तुझी चप्पल आहे ना ही? मी काय विचारतीये? तुझी चप्पल आहे ना ही? अगं बाबांचा किती विश्वास आहे तुझ्यावर आणि तू हा असा इतका तिरस्कार करतेस त्यांचा. आत्या अगं आपल्या अख्ख्या घरात बाबा सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर करतात. सगळ्यात जास्त मान तुला देतात. अगं जगातली सगळी सुख तुझ्या पायापाशी आणून ठेवली त्यांनी आणि तू त्याच पायात त्यांचा असा फोटो लावून वेळोवेळी त्यांचा अपमान करत आली आहेस. आता गप्प कायस? बोल, मला सांग याचा काय अर्थ आहे? लाज नाही वाटली तुला? बस. या चपलांशी माझा काही संबंध नाहीये. माझ्या चपला माझ्या पायात आहेत. काय चाललंय तुझं? हा, तू माझ्यात आणि विश्वंभरच्यात भांडण लावायला निघालीस? नाही पण आत्या बस. मोक्षाचं लग्न आहे ना म्हणून मी काही बोलत नाहीये. पण माझ्या विरोधात जाताना किंवा माझ्यावर आरोप करताना 10 वेळा विचार करायचा. अरे त्याची कॉलर सोड की. लग्न घर आहे आणि तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी शांत आहे. अण्णांच्या पाया पड आणि माफी माग. माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी तुला काय करत नाही. नाहीतर तुझी अवस्था नाही या थेरड्यापेक्षा वाईट केली असते. वदन शुभ जाऊ दे ना, कशाला उगतेच. अण्णा नाही, ह्यानं तुमचा अपमान केलाय.
जोपर्यंत तुमची माफी मागत नाही ना मी कुठंच जाणार नाही. अण्णांची माफी मागा नाहीतर परिणाम वाईट होते ना. हा मॅडी असल्या परिणामाची फिकीर करत तुला काय करायचंय ते कर. पण अरे काय झालं का ओरडता इतकं? आत्यासाहेब मदनने अण्णांचा अपमान केलाय त्याला माफी मागायला सांगा. शुभ रे जाऊ दे रे तू जा बरं इथं आधी. नाही अण्णा जोपर्यंत हे तुमची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी कुठं बी जाणार नाही. मदन माफी माग. अरे अरे शुभू जरा शांत हो. झालं गेलं विसरून जा. त्याच्याकडनं चुकून झालं असेल. चुकून झालं. आत्यासाहेब तुम्ही त्याला पाठीशी घालताय. अहो त्यांनी अण्णांचा अपमान केलाय. ह्याच्या वडिलांसोबत असं झालं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? ए माझा बाप काढायचा नाही कळलं ना. का आता कसं वाटतंय? माझ्या अण्णांचा अपमान करताना कळलं नाही तुला?